परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आपण जात आहोत आणि आजचा आपला विषय असणार आहे परमेश्वराच्या ज्ञानाच्या बाबतीत आणि त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत. जर आम्ही इतिहासामध्ये लोकून जर बघितलं, बायबलमध्ये जर बघितलं, पवित्र शास्त्रामध्ये जर बघितलं, तर आम्हाला एक प्रभावशाली एक व्यक्तिमत्व असं दिसतं की ज्याचं नाव होतं सलमोन राजा. कोण? सलमोन राजा. आणि ह्या सलमोन राजाने परमेश्वराकडे विनंती केली, प्रार्थना केली, याचना केली, त्याला हात मारली, त्याला आरोळी मारली. परमेश्वराजवळ एक गोष्ट त्यांनी मागितली, आवर्जून मागितली, आणि ती गोष्ट म्हणजे फक्त ज्ञान माहिती. मग आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो का आम्ही आमच्या जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये परमेश्वराजवळ आम्ही जात असताना, त्याची प्रार्थना करत असताना, स्तुती आराधना करत असताना आम्ही आमच्या स्वतःच्या कौटुंबिक सामाजिक जे काही अडी अडचणी असतील तर परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन विजित करीत असताना आम्ही फक्त काय मागतो? जगिक भौतिक जे सुख साधनं आहेत त्याची आज आम्ही अपेक्षा करतो. परंतु या सलमान राजाने, सुलेमान राजाने परमेश्वराकडे फक्त ज्ञानाचीच अपेक्षा केली, तेच तरी मागितलं. ते मागण्यामागचा त्याचा उद्देश काय होता? त्याला बाकीच्या गोष्टी का मागता आल्या नाही? जगी गोष्टी का मागता आल्या नाही? धन दौलत म्हणा किंवा पैसा, अडका, गोरा ढोर, त्यावेळेस जे काही असेल धन संपत्ती ती त्यांनी का मागितली? तिचा अवेळ काय केला? आणि ज्ञानाची जो अपेक्षा घेऊन त्यांनी परमेश्वराकडे फक्त ज्ञानच का मागितलं? तर ह्या गोष्टी आम्हाला आज मी त्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर चला आपण बघूया नीतिसूत्र 8वा अध्याय आणि 22 आणि 23 वर्ष. नीतिसूत्र 8वा अध्याय 22 आणि 23 वचन यामध्ये काय सांगितलेलं आहे? परमेश्वराने सृष्टी क्रमाच्या आरंभी पहिले कृत्य मला पैदा केले. हे कोण म्हणतंय? हे ज्ञान म्हणतंय. सृष्टी क्रमाच्या अगोदर, सुरुवातीलाच, एकदम प्रारंभी, म्हणजे परमेश्वराने आकाश, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे हे निर्माण करण्याच्या पूर्वी ची निर्मिती केली. कोणी केली? परमेश्वराने केली. असं कोण लिहितंय? सलमोन राजाने या ठिकाणी नीतिसूत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि हे केव्हा लिहिलं? इसवी सन पूर्वी 900 वर्षापूर्वी. केव्हा? इसवी सन पूर्व 900. 21वावं शतक चालू आहे आज मितीला. किती चालू आहे? 21वावं शतक आणि प्लस ते 900 म्हणजे टोटल किती झाले? म्हणजे 3000 वर्षापूर्वी त्यांनी परमेश्वराजवळ ज्ञान मागितलं. काय मागितलं? परमेश्वराजवळ त्यांनी ज्ञान मागितलं. आणि ते का मागितलं? की ज्ञानाचं महत्व सलमोन राजाला समजलेलं होतं. कारण तो म्हणतो की सृष्टी कर्माच्या अगोदर परमेश्वराने जी निर्मिती पृथ्वीचा आणि विश्वाची निर्मिती करण्याच्या आरंभी या ज्ञानाची स्थापना अगोदर करून ठेवलेली. आणि हा अपेक्षा करतोय सलमोन राजा परमेश्वराकडे, मला फक्त काय दे, तू ज्ञान दे. आम्ही जर बघितलं नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये बघितलं तर परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला. कशाने घातला? परमेश्वराने ह्या पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला. म्हणून सलमोन राजा परमेश्वराला म्हणतो की तुम्हाला ज्ञान दे. कारण त्याला ठाऊक होतं, त्याला माहित होतं जर माझ्याकडचं ज्ञान आलं तर मिळालं, आपोआप सगळ्या गोष्टी मिळणारच आहे. मग आम्ही आमचं जीवन जगत असताना खरोखर परमेश्वराकडे त्या ज्ञानाची, त्या विचाराची, त्या बुद्धीची आम्ही अपेक्षा करतोय का? त्यांच्याकडे या गोष्टी मागतोय का? कारण जे मागायला हवं आम्ही ते परमेश्वराजवळ मागत नाही. कारण आम्ही आमचं जीवन सुखविलासामध्ये विलीन करून घेतलेलं आहे. जे काही भौतिक गोष्टी आहे त्याचीच आज मी त्याला आम्ही काय करतो? फक्त अपेक्षा करतो. सलमोन राजाने त्याच्या उलट केलं. बरं, सलमोन राजाने फक्त परमेश्वराकडे अपेक्षा केली, ती ज्ञानाची केलेली आहे. आम्ही जर बघितलं ना
नीतीसूत्राचं पुस्तक 4 अध्याय 5 आणि 6 वचन. ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको. माझ्या तोंडच्या वचनाला पराडमुख होऊ नको. ते सोडू नको, म्हणजे ते तुझे रक्षण करेल. त्याची आवड धर, म्हणजे ते तुझा सांभाळ करेल. प्रेज द लॉर्ड. वचन आम्हाला स्पष्ट सांगतंय, काय सांगतंय की ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर. सुज्ञता संपादन कर म्हणजे काय? समंजसपणा आलं. ज्ञान तू स्वीकार, त्याचा अवहेर करू नको. पण आज मी त्याला आम्ही जर बघितलं जगामध्ये आम्हाला उलट परिस्थिती दिसते. परमेश्वराचं खरं ज्ञान घेण्याऐवजी आम्ही जगामध्ये भरकटत चाललेलो आहोत. या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, परमेश्वराचं वचन सांगतंय की तू ज्ञान संपादन कर. म्हणजे ज्ञानाला परमेश्वराने किती मोठं स्थान दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाचा जर आम्ही काय करतो ना, अवेअर करतो, त्या ज्ञानाचा अवेअर केल्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये दुःख, संकट, अरिष्ट, अस्थिर जीवन असं आमच्या आयुष्यात प्राप्त होतंय, ते निर्माण होतंय. आम्ही स्वतःहून ते निर्माण करतो. का निर्माण करतो? कारण आमच्याकडे परमेश्वराने दिलेलं ज्ञानच नाही. कारण त्या ज्ञानाची अपेक्षा आम्ही परमेश्वराकडे करीत नाही, आम्ही ते मागत नाही. म्हणून आज प्रत्येक मानवाची दुरावस्था होत चाललेली आहे. त्याला कारण ज्ञानाचा अभाव, ज्ञानाचा स्वीकार न करणं. त्याचे दुष्परिणाम आज प्रत्येक मनुष्य हे भोगत असतो. काय करतोय तो भोगत. आम्ही जर बघितलं नीतीसूत्र 3 अध्याय 13 वचन, ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करीतो, तो मनुष्य धन्य होय. प्रेज द लॉर्ड. बघा, जो माणूस ज्ञान प्राप्त करतो, ते संपादन करण्याचा प्रयत्न करतो, तो पुरुष, तो माणूस, तो मनुष्य धन्य. धन्य म्हणजे आशीर्वाद. परमेश्वराच्या आशीर्वादाची रेलचेल त्याच्यावर अगदी विपुल प्रमाणामध्ये असते. आणि ही गोष्ट सलमोन राजाला कळाली होती इसवी सन पूर्व 900 मध्ये. म्हणजे आजपासून 3000 वर्षापूर्वी आज आपण कोणत्या जगामध्ये जगत आहोत, कशा प्रकारचे जीवन आज आम्ही जगत आहोत या भूतलावरती. खरोखर आज आम्ही परमेश्वराकडे ज्ञान मागतोय का, बुद्धी मागतोय का, अक्कल मागतोय का? नाही ना. जगामध्ये जे काही सुख साधनं आहेत त्याची आज मी त्याला आम्ही अपेक्षा करतो. पैसा, अर्धा, बंगला, गाडी, ह्या गोष्टी आम्ही परमेश्वराकडे मागतो. हे कितपत योग्य आहे? परंतु जे पवित्र आणि जे सत्य ज्ञान परमेश्वराकडे उपलब्ध आहे त्याची आम्ही अपेक्षा करीत नाही. करतोय का अपेक्षा? नाही, कधीच करणार नाही आम्ही. कारण सैतान आम्हाला त्या गोष्टीपासून परावृत्त करतो. परमेश्वराचं ज्ञान या लोकांनी घेऊ नये म्हणून हे जे दुष्कृत्य आहे हे सैतान करतो. त्याच्यामध्ये तो काय करतो? अडखळण निर्माण करतो. आम्ही जर बघितलं नीतीसूत्राचं पुस्तक 3 अध्याय आणि 15 वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि कोणतीही इष्ट वाटणारी गोष्ट त्याच्याशी तुल्य नाही. कळतंय ना? म्हणजे एवढं जबरदस्त स्थान या ज्ञानाला दिलेलं आहे की त्याची तुलना आम्हाला जी गोष्ट अगदी महत्वाची वाटते त्याच्याशी तुल्य, म्हणजे त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. कोणाची? या ज्ञानाची. बघा, म्हणजे इतकं सर्वश्रेष्ठ हे ज्ञान आहे. आणि जे पवित्र ज्ञान आहे ना, त्या ज्ञानापासूनच आम्ही काय झालेलो आहे? दूर गेलेलो आहे. कसं गेलेलो आहे? आम्ही दूर गेलेलो. आम्ही जर बघितलं नीतीसूत्राचं पुस्तक 31 अध्याय 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, सद्गुणी स्त्री कुणास प्राप्त होते. कळतंय ना? काय सांगितलंय तिथं? सद्गुणी, चांगली गुणाची, सुस्वभावाची, प्रेमळ, निर्मळ, अशा स्त्रीला परमेश्वर म्हणतो, वचन सांगते की सद्गुणी, जिच्या अंगामध्ये चांगले गुण आहेत, अशी सद्गुणी स्त्री कुणास प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून. म्हणजे बघा, या ठिकाणी ज्ञानाची तुलना मोत्यापेक्षा श्रेष्ठ केलेली आहे. आणि याच ठिकाणी सद्गुणी स्त्रीची तुलना सुद्धा मोत्यापेक्षा अधिक केलेली. तसं बघायला गेलं, प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्री असते. स्त्री त्या कुटुंबाचा आधार असतो, पाया असतो. पण गंमत अशी झालेली की आज मी तिला त्या स्त्रीलाच कळलेलं नाही की माझं स्थान नेमकं काय आहे. ही दुरावस्था आहे.
आणि पवित्र वचन सांगतं की तिचं स्थान मोत्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे बघा, ज्ञानाच्या बरोबरीने तिचं स्थान निर्माण केले, परमेश्वराने निर्माण करून ठेवलेले आहे. स्त्रीला सुद्धा स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे की माझी तुलना परमेश्वराने आज मोत्यापेक्षा श्रेष्ठ केलेली, की ज्या ज्ञानाची तुलना परमेश्वराने मोत्यापेक्षा श्रेष्ठ केलेले तेच स्थान परमेश्वराने ह्या स्त्रीला दिलेले. पण दुर्दैवाची गोष्ट स्त्रीच विसरून गेलेली आहे. तिलाच कळत नाही की मी कोण आहे म्हणून. आम्ही जर बघितलं नीतिसूत्र 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये काही सांगितलेले, ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर, आपले सर्व संपत्ती वेचून सुज्ञाता संपादन कर. मग मला हे सांगा माझ्या प्रियानो, आज ज्ञान विकत घेताना कोणी बाजारात दिसतंय का? आज मार्केटला जर गेलं तर सोनं चांदी काय जे असं अगदी मौल्यवान वस्तू, जगिक, मानवाच्या दृष्टीने मौल्यवान वस्तू कोणती? सोनं, चांदी, रुपे, भारी भारी ब्रँडेड कपडे. आता तर ते फॅशनच आलेली. ब्रँडेड कुठलाही ड्रेस घ्यायचा, आम्हाला ब्रँडेड पाहिजे त्या दुकानदारावर सांग. ज्ञान विकत घेऊन सांगितलेले म्हणजे किती मोठी, म्हणजे अशी किंमत ज्ञानाला दिलेली आहे. आणि हे ज्ञान आम्ही कधीही मिळवण्याचा किंवा घेण्याचा इथं स्पष्ट सांगितलं आहे की तू विक, तुझं काय जे असेल विकून ते ज्ञान खरेदी कर. सोने नाणं नाही सांगितलं त्यांनी सांगितलेलं आहे की तू काय कर, ज्ञान विकत घे. आम्ही जर बघितलं नीतिसूत्र 23व्या अध्याय 23व्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं, सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा हे विकत घे, विकू नको. कळतंय ना? सत्य, सत्यता, समंजसपणा, अजून काही सांगितले त्यांनी या ठिकाणी, शिक्षण. अहो, हे विकत घ्यायला सांगितलेलं, हे फुकट नाही मिळत बाजारात. आम्ही जर गेलो तर ह्याच्यासाठी तुम्ही तुमचा पैसा खर्च करा, ज्ञान मिळवण्यासाठी पैसा खर्च करा, शिक्षण घेण्यासाठी पैसा खर्च करा. पण आज मी तिला, आम्ही जर बघितलं या गोष्टीकडे आमचं लक्ष नाही, ध्यान देत नाही. आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आम्ही जर बघितलं मिखाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 11वं वचन, बघा बरं, मिखा 3रा अध्याय आणि 11वं वचन. मिखाचं पुस्तक 3रा अध्याय 11वं वचन. सापडतं का नाही? तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करीतात. तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात. तिचे याजक वेतन घेऊन धर्म शिक्षण देतात. आणि तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात. आज मी तिला ही दुरावस्था निर्माण झालेली आहे. अहो, फुकट देत नाही ना. आणि आम्हाला पवित्र वचन सांगतं तुला फुकट मिळालं, फुकट द्या. देते का कोणी फुकट? म्हणजे किती वाईट परिस्थिती. परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिलं, कसं दिलं? फुकटच दिलेलं आहे. आज मी या ठिकाणी उभं राहिलो, देवाचं पवित्र वचन तुम्हाला मी सांगतो. मग देव बापाने माझ्याकडून पैसे घेतले का? चल मी तुला शिक्षण देतोय बा, एवढे एवढे पैसे मला दे, नाही. पण आज बघा गंमत कशी आहे. अहो, संदेश जे आहे ना, ते सुद्धा पैसे घेऊनच तुम्हाला ज्ञान देतात, शिक्षण देतात. भविष्य सांगणाऱ्याची पण तीच अवस्था आहे. काय? आणि इथं तर परमेश्वराने स्पष्ट वचन सांगताय की तू काय कर, आपली संपत्ती वेचून विकून तू काय कर, ज्ञान घे, ज्ञान प्राप्त कर. आणि हे मिखाने लिहून ठेवलं कधी? इसवी पूर्व 740 मध्ये. कधी? हे मुद्दाम मी तुम्हाला सांगतो बघा, ही शिकवण कधीपासून आम्हाला सांगितलेली आहे. तो मिखा सांगतो, तो संदेष्टा होता, देवाचा निरोप्या तो होता, आणि तो सांगतोय, तो बोलतोय, तो लिहितोय. इसवी सन ख्रिस्त जन्माच्या अगोदर 740 वर्षापूर्वी त्यावेळेस हे लिहून ठेवलेले. तरी आम्ही या गोष्टी शिकत नाही, समजून घेत नाही, आत्मसात करीत नाही. कारण ज्या गोष्टी आम्ही या जगामध्ये असताना शिकायला पाहिजे, समजायला पाहिजे, त्या आम्ही समजून उमजून घेत नाही.
आम्ही भ्रामक कल्पनेच्या माग धावत सुटलेलो आहोत. कुठं? भ्रामक कल्पनेच्या माग. नीतीसूत्र 8व्या अध्याय 10व्या वचनामध्ये स्पष्ट लिहून ठेवलंय, तुम्ही रुपये घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या, उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या, कारण मोत्यापेक्षा ज्ञान उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. बघा किती सुंदर त्या सलमान राजाने लिहून ठेवलेले आहे. आणि आज आम्ही त्या ज्ञानाचा अवेअर करतो, ते स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न करीत नाही. आम्हाला ज्ञान नकोय. जगिक मात्र सुख समाधान आम्हाला पाहिजे, पण परमेश्वराने सांगितलेलं त्याचं ते पवित्र असं ज्ञान, त्याचं शिक्षणाचा आम्ही काय करतो? द्वेष करतो, त्याचा मत्सर करतो. नको म्हणतो आम्हाला ज्ञान, कारण ते पवित्र आहे, ते सत्य आहे. आम्ही जर बघितलं नीतीसूत्र 1 अध्याय 7व्या वचनामध्ये, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. जे मूर्ख लोक आहे अशांना परमेश्वराचं ज्ञान नको असतं. आम्ही जर बघितलं करिंथकराचं पुस्तक 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात. कळतंय ना? मग जर कोणी एखादा तुमचा देवाचा सेवक आला, एखादा पास्टर आला, एखादे पालक जर आले, परमेश्वराच्या वचनाबद्दल जर ते सांगायला जर लागले, तर आम्ही काय करतो? अक्षरशः नाक मोरडतो, नको वाटतं आम्हाला ते ऐकायला. कारण त्याची जी वृत्ती आहे ती स्वाभाविक आहे. आणि वचन स्पष्ट सांगितलं की स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात. म्हणजे आज मी तिला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय ते त्याला तुच्छ वाटतं. आम्ही जर बघितलं होशेचं पुस्तक, काय होशेचं पुस्तक 4था अध्याय आणि 6वं वचन, त्या होशे संदेष्टाने लिहून ठेवलं. कधी लिहून ठेवलं? इसवी सन पूर्व 715. तो लिहून ठेवतोय, तो संदेष्टा लिहून ठेवतोय. तो देवाचा दास आहे, तो देवाचा सेवक आहे. हे आमच्यासाठी लिहून ठेवलेले इसवी सनापूर्वी 715 मध्ये लिहून ठेवतोय होशे संदेष्टा. तो काय लिहून ठेवतोय? की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा, खरोखर आज जर आम्ही बघितलं तर खरं ज्ञान नाही ना. परमेश्वराचं जे पवित्र आणि शुद्ध असं जे ज्ञान आहे ना, ते आज आमच्याकडे नाही. म्हणून आज आमची ही हालाकीची परिस्थिती आहे. आणि तोच म्हणतो की ज्ञानाच्या अभावी, ज्ञानच नाही ना, घेण्याचाही प्रयत्न करीत नाही, मिळवण्याचाही प्रयत्न करीत नाही. परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं, तुमच्याकडे जे आहे नाही ते विका आणि ज्ञान घ्या, शिक्षण घ्या. पण आम्ही तसं करताना काही कोणी दिसत नाही. दिसतंय का? ज्ञानाचा स्वीकार करायचा म्हटल्यानंतर आम्हाला ते नकोशी वाटतं. आम्ही बाजारात जाऊ, मार्केटमध्ये जाऊ, चांगला टीव्ही घेऊ, चांगले कपडे घेऊ, मार्केटला आलेली नवीन मॉडेलची एखादी गाडी घेऊ, तिथं आम्ही पैसा खर्च करू, परंतु ज्ञान घेण्यासाठी एखादं पुस्तक आम्ही घेणार नाही. आणि परमेश्वर काय म्हणतो? की तुम्ही ज्ञान घ्या, शिक्षण घ्या. तसं बघायचं, सांगा बरं किती जण आपल्या लेकरांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देतात, पवित्र शिक्षण देतात, सत्य शिक्षण देतात. तसं आम्ही सारासार विचार करणं गरजेचं. तुम्ही इतरांचा विचार करू नका, मी माझ्या कुटुंबाचा विचार करेन, माझ्या लेकरांचा विचार करेन की मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जे काही चांगलं, जे काही पवित्र, जे काही सत्य ते माझ्या लेकराला द्यायचा प्रयत्न करतोय का? आम्ही जर बघितलं मलाकीचं पुस्तक 2रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, कारण याचकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावं. काय असावं? याच जो देवाचा सेवक आहे ना, जो दास आहे ना, जो परमेश्वराचं पवित्र वचन तुम्हाला सांगतो, विदित करतो, परमेश्वराचा मार्ग सांगतो, तुम्हाला शिकवतो, तुम्हाला ज्ञान देतो, त्याच्या वाणीच्या ठाईच ज्ञान असो. त्याच्या वाणीच्या ठाईचं ज्ञान जर नसेल तर ते दुरावस्था त्याची होणार आणि ऐकणाऱ्याची पण होणार. कारण वचन स्पष्ट सांगतं की लोकांना ते ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुर असले पाहिजेत, कारण तो परमेश्वराचा निरोप आहे. कोण आहे?
म्हणजे प्रत्येक देवाचा दास, सेवक, पालक असू द्या, रेव्हरंड असू द्या, बिशप असू द्या, तो ज्यावेळेस पुलपीटवर उभा राहून परमेश्वराचं वचन सांगण्याचा प्रयत्न करतो, विदित करतो, तर तो काय असतो? परमेश्वराचा निरोप असतो. परमेश्वराकडून आणलेला निरोप तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवित असतो. त्याच्यासाठी त्याच्या ठाई ज्ञान असणं गरजेचं आहे. कळतंय ना? म्हणजे किती अगदी महत्वाच्या गोष्टी परमेश्वराने आज या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहे तुमच्या आमच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, की जेणेकरून तुमच्या आमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. ही खरोखर परमेश्वराची अगदी इच्छा आहे. तर इतक्याच्या पुस्तकात जर बघितलं 18व्या अध्यायामध्ये परमेश्वराची काय इच्छा आहे? की कुणाही दुर्जनाचा नाश होऊ नये. ही परमेश्वराची इच्छा आहे. काय? कोणाचाच नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. पण आम्ही तर शिक्षणाला दूर लोटतो, त्याचा स्वीकार करीत नाही, त्याचा अंगीकार करीत नाही. ब्राह्मण कल्पनेच्या पाठीमागे आज आम्ही फिरत आहोत, भटकत आहोत. आमचं भटकणं चालू आहे. स्तोत्र संहितामध्ये लिहून ठेवलेले आहे की तुझे भटकण्याचे ठिकाणं सुद्धा मी मोजलेली आहे. पवित्र वचन काय सांगतं? भटकाचे आम्हाला वाटतं की आम्हाला कोणी बघत नाही, माझे घरचे बघत नाही, शेजारी बाजारी बघत नाही, माझे दोस्त मंडळी बघत नाही. अरे बघणारा तो वरती बसलेला आहे, तिथून त्याच्या प्रत्येक तुमच्या गोष्टीवर, हालचालीवरती त्याची बारीक नजर आहे. तुझे भटकण्याची ठिकाणी मोजलेली. मग तुम्ही कुठं भटकता, कुठं जाता, कुठं येता, काय करता, काय खाता, काय पिता, सगळे अगदी बारीक लक्ष त्याच्याकडे असं. प्रत्येक गोष्टीची नोंद परमेश्वराकडे असते. म्हणून परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ. म्हणून त्याचं भय धारा, त्याची भीती बाळगा, म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. काय होईल? ज्ञान प्राप्ती होईल. कळतंय ना? आम्ही जर बघितलं नीतीसूत्र 23वा अध्याय आणि 12वा वचन, तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव. बघा शिक्षण किती महत्वाचं. शिका. परमेश्वराची एकच इच्छा आहे की तुम्ही शिक्षण घ्यावं. कोणतं शिक्षण घ्यायचं? चांगलं शिक्षण घ्यायचं. कोणतं शिक्षण घ्यायचं? परमेश्वराचं शिक्षण घ्यायचं. किती सुंदर लिहून ठेवलेले. तुम्ही आपले मन शिक्षणाकडे, आपण आमचं अंतकरण, आमचं मन, आमचे आचार विचार आमचं शिक्षणाकडे नाही, बाह्य गोष्टीकडे आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगा, खरोखर कोणाचं मन परमेश्वराच्या शिक्षणाकडे, त्याच्या आज्ञेकडे, त्याच्या शिकवणीकडे? परमेश्वर स्वतः बोलतोय आमच्याशी, आम्हाला सांगतोय तो. अहो हे वचन इसवी सन पूर्व 900 मध्ये लिहून ठेवलंय का? त्यावेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही शिका, शिका, शिक्षण घ्या. तुमचे कान ज्ञानाच्या वचनाकडे लागू द्या, असू द्या. पण आम्ही इतके शहाणे का आम्ही ते ज्ञान आवेरतो, त्याचा स्वीकार करीत नाही. त्या ज्ञानाचा आम्ही स्वीकार करीत नाही. मग त्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा स्वीकार न केल्यामुळं आज मी त्याला जी दुरवस्था झालेली आहे ती ज्ञानाच्या अभावामुळे झालेली आहे. म्हणून पवित्र वचन आम्हाला स्पष्ट सांगतंय की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा काय झाला? नाश झालेला आहे, नाश. मग आम्ही आमच्या स्वतःचा नाश का करून घ्यावा? आम्ही आमच्या कुटुंबाचा नाश का करून घ्यावा? आम्ही आमच्या समाजाचा नाश का करून घ्यावा? तर तो नाश होतो फक्त केवळ आणि केवळ ज्ञानाच्या अभावी, शिक्षणाच्या अभावी. कारण ते ज्ञान आणि ते शिक्षण आम्ही घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. कारण आमचे लक्ष, आमचे नेत्र, आमचे डोळे फक्त जगाच्या सुखाकडे लागलेले आहे. जगातून आम्हाला काही सुख घेता येईल. आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक कुटुंबामध्ये आम्ही जर बघितलं तर फार दुरवस्था निर्माण झालेली आहे. काय निर्माण झालेली आहे? दुरवस्था, भयानक परिस्थिती प्रत्येक कुटुंबामध्ये मला बघायला मिळते. कारण परमेश्वराचं जे पवित्र आणि सत्य ज्ञान जे आहे, जे शिक्षण आहे, ते आज त्या कुटुंबात नाहीये. म्हणून सलमान राजाने लिहून ठेवले की तुम्ही काय करा? ज्ञान घ्या. म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी ज्या ज्ञानाची परमेश्वराने निर्मिती केली, ते ज्ञानाचा स्वीकार, ते ज्ञान परमेश्वराकडे या सलमान राजाने मागितलंय. मग तुम्ही विचार करा, मग सलमान राजा खरंच धूर्त होता का नव्हता? होता का नव्हता? अहो खरंच तो धूर्त होता. त्याला कळालं ज्ञानाचं महत्व. म्हणून त्यांनी जगिक सुख, जगिक संपत्ती न मागता त्यांनी परमेश्वराकडे फक्त ज्ञान मागितलं. मग आम्हाला काय हरकत आहे परमेश्वराकडे फक्त ज्ञान आणि शिक्षण मागावं? अरे आमच्याकडून एखादी गोष्ट जर चुकली तर सहज एखादा शेजारचा माणूस म्हणणार त्याला अक्कल नाही.
अक्कल नाही म्हणजे त्याच्याकडे ज्ञान नाही, त्याला शिक्षण नाही ना. पण त्याचं समजा माझ्याकडे जर ज्ञान असतं तर मी ती चूक केली नसती. म्हणजे बघा किती सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे, शिक्षण आहे, त्यावेळेस लिहून ठेवलेलं आहे, त्यावेळेस सांगितलेलं आहे. म्हणजे शिक्षणाला आणि ज्ञानाला किती महत्व त्यांनी त्यावेळेस दिलेलं आहे की तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही ज्ञान घ्या. म्हणजे एवढं असून सुद्धा आम्ही त्याचा स्वीकार करीत नाही, आम्ही घेत नाही ज्ञान. नको वाटतं आम्हाला. आम्हाला काय वाटतं ते नको वाटतं. नीती सूत्राचं पुस्तक 4 अध्याय आणि 13 वचनामध्ये स्पष्ट लिहून ठेवलंय, तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राह, कारण ते तुझे जीवन आहे. जीवन काय आहे? बरोबर नाही? ज्याच्याकडे शिक्षण आहे. आता एक विचार करा, समजा तुम्ही जर तुमचं लेकरू शिकायला हुशार आहे आणि त्याला MBBS जर शिक्षण जर दिलं, तो मोठा डॉक्टर होईल, मेडिकल साईडला पाठवलं नाही का, आणि डॉक्टर झाल्यानंतर काय होईल? तो स्वतःचं जीवन चांगलं जगत आणि जे आजारी आहे तो त्यांना पण चांगल्या प्रकारे नीट करेल. पण कशामुळे नीट करेल? त्याच्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या जोरावर तो काय झाला? डॉक्टर झाला. म्हणजे तुम्ही शिक्षण घ्या. देवाचं सांगणं आहे की तू शिक्षण घे, कारण तेच तुझं जीवन आहे. एखादा अडाणी जर असला तर त्याला नोकरी लागेल का? साधं सोपं जगिक उदाहरण, एखादा अडाणी आहे, त्याला नोकरी लागते का? आज मी तिला सांगा, हा कळतंय का? नाही लागणार नोकरी. शिक्षण नाही, त्याच्याकडे ज्ञान नाही ना. पण तो जर शिकला सवारलेला जर असला तर त्याला पटकन नोकरी लागते. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की तू शिक्षण दृढ धरून ठेव, त्याला आवळून धर, सोडू नको, अजिबात सोडू नको, कारण तेच तुझं जीवन आहे. तुम्हाला तर चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. कसं आहे शिक्षण? म्हणजे बघा त्यावेळेस त्या राजाला कळालं शिक्षणाचं महत्व, ज्ञानाचं महत्व. आणि आम्ही ह्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये आम्ही जीवन जगत असताना सुद्धा आम्हाला ज्ञानाचं आणि शिक्षणाचं महत्व कळलेलं नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे वैशाच्या पुस्तकामध्ये की ज्ञानाचा अभावी माझ्या लोकांचा नाश झाला. खरं माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. दुरावस्था का निर्माण झालेली आहे? ते ज्ञानाचा अभाव. का आम्ही त्याचा स्वीकार केला नाही, त्याला अंगीकारलं नाही, त्या शिक्षणाला त्या ज्ञानाला आम्ही कवटाळून धरलं नाही, त्याला दूर लोटीत बसलो. कारण शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राह, कारण ते तुझे जीवन आहे. शिक्षण हे जीवन आहे, ज्ञान हेच जीवन आहे. म्हणून ते काही करा, विका. तुमच्याकडे सोनं चांदी जरी असलं ते विका आणि ज्ञान घ्या, शिक्षण घ्या, कारण तेच तुमचं जीवन आहे. तरच तुमचं आयुष्य सुधारेल, तरच तुमचं जीवन चांगलं होईल. आम्ही जर बघितलं अनुवादाचं पुस्तक 30 अध्याय आणि 19 वचनामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेले. काय लिहून ठेवलेले? जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप मी समोर तुझ्या समोर ठेवलेलं आहे. कोण म्हणतो? परमेश्वर म्हणतो अनुवादाच्या पुस्तकामध्ये. अनुवादाचं पुस्तक लिहिलं गेलं. कधी लिहिलं गेलं? इसवी पूर्व 1400 मध्ये. कधी? साल, हे सालाची जी गणना आहे ना ती लक्षात असू द्या. म्हणजे हे शिक्षण परमेश्वर आम्हाला कधीपासून सांगतोय? इसवी पूर्व 1400 मध्ये, ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 1400 वर्षापूर्वी. तो मोजेस नावाचा देवाचा सेवक तो लिहून ठेवतोय, परमेश्वराचं वचन लिहून ठेवतोय. हे जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप मी तुझ्या समोर ठेवलेले आहे. तर परमेश्वर म्हणतो की तू जीवन निवडून घे. काय निवडून घे? जीवन निवडून घे. म्हणजे इथं पहिल्या वाचनात काय सांगितलेलं आहे? तू शिक्षण दृढ धरून ठेव, कारण तेच तुझं काय आहे? जीवन आहे. म्हणजे ही शिकवण आम्हाला इसवी पूर्व 1400 मध्ये दिलेली आहे. म्हणजे बघा शिक्षणाचं महत्व तेव्हापासून आम्हाला सांगण्यात येतं, आम्हाला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही या गोष्टीकडे, या वचनाकडे कानाडोळा करतो. आम्ही ते अंगीकारित नाही, स्वीकारित नाही. कळतंय ना शिक्षणाचं महत्व? आम्ही जर बघितलं रोमकाराचं पुस्तक 15 अध्याय आणि 14 वचनामध्ये, 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. रोमकाराचं पुस्तक 15 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की शास्त्रात जे काही लिहिलेले आहे ते तुझ्या शिक्षणाकरता लिहिलेले आहे. आम्हाला या गोष्टी माहिती व्हावं, समजावा की नेमकं बायबलमध्ये, या धर्मग्रंथामध्ये नेमकं काय लिहून ठेवलेलं आहे.
ह्या ज्या गोष्टी नाही आमच्या शिक्षणाकरता ना, आम्ही तेच शिक्षण घेत नाही ना. आम्ही नको ते शिक्षण घेणार. जे पवित्र, जे सत्य, जे चांगलं, जे ग्रहणीय, जे आदरणीय, असं शिक्षण आम्ही घेत नाही. त्याचा अभ्यास करतो, त्याचा तिटकारा करतो. ह्या गोष्टी आमच्या शिक्षणासाठी या ठिकाणी पाऊलांनी लिहून ठेवले. पाऊल हा देवाचा लय मोठा सेवक होता. काय त्या तिमीच्या पत्रामध्ये सांगतोय, त्याचा जो शिष्य होता तिमित, पाऊल लिहितो का मी येईपर्यंत तू शिक्षण वाचन हे काय कर, चालू ठेव. पाऊल सांगतो. काय आम्ही जर बघितलं करिंथकराचं पत्र पाहिलं, करिंथकराचं पहिलं पत्र 10वा अध्याय ना 11व्या वचनामध्ये लिहून ठेवलेले की ह्या ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे ना, ते तुमच्या आमच्या बोधासाठी, म्हणजे आम्हाला त्याची जाणीव व्हावी. काय व्हावी? आम्हाला त्या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून परमेश्वराने या बायबलमध्ये वचनाद्वारे लिहून ठेवलेलं आहे. तर आम्ही त्याचा काय करायला पाहिजे? स्वीकार करायला पाहिजे. त्याचा अवहेळ नाही करायला पाहिजे. म्हणजे ज्ञानाचं आणि शिक्षणाचं महत्व किती हे आम्हाला समजायला पाहिजे. परमेश्वर अगदी तळमळीने आम्हाला सांगतोय की तुम्ही शिक्षण घ्या, ज्ञान घ्या, तरच तुम्हाला चांगल्या प्रकारचं जीवन प्राप्त होईल. अन्यथा दुःख, संकट, अरिष्ट, भयानक परिस्थिती तुमच्यावरती उद्भवेल. परंतु आम्ही जर ज्ञानाचा स्वीकार केला, शिक्षण जर घेतलं, परमेश्वराच्या ज्ञानाकडे, त्याच्या शिक्षणाकडे आम्ही काल लावलं, आमचं लक्ष जर लावलं, तर आमचं जीवन कसं होईल? सुखकर होईल, आनंदमय होईल. पण आम्ही त्या शिक्षणाचा काय करतो? अवहेळ करतो, त्याचा स्वीकार आम्ही करीत नाही. म्हणून आज मी त्याला ही दुरावस्था मानवाच्या वाटेला आलेली आहे. म्हणजे ज्ञान आणि शिक्षण हे किती महत्वाचं आहे आपण या गोष्टी बघितलेल्या आहे. हा, मग बायबल हे धर्मशास्त्र नेमकं आम्हाला काय शिकवतं? काय या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे की बायबल नेमकं आम्हाला काय शिकवते. त्या बायबलची शिकवण काय? परमेश्वराची शिकवण काय? येशूची शिकवण काय आहे? ते समजून घेणं का, म्हणजे ते आत्मसात करणं, ते आम्हाला समजायला पाहिजे ना की नेमकं बायबल आम्ही घेतो, प्रत्येक जण घेतो, वाचतो, परंतु त्याच्यामध्ये जे काही रहस्य, जे काही गोड, जे काही अर्थ दडलेला आहे त्याचा आम्ही उलगडा करायचा किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्नच करीत नाही ना. अहो याच्यामध्ये जीवन आहे ना. काय नुसतं ख्रिस्ती धर्म म्हणून चालू नका. अहो धर्म म्हणजे तरी नेमकं काय? धर्माचीच व्याख्या आम्हाला आज करता आलेली नाही. आणि पर्टिक्युलरची विशेष करून, खास करून धर्माची व्याख्या नाही करता येत. पण आम्ही जर बघितलं अनुवादाचं पुस्तक 11वा अध्याय आणि पहिलं वचन, अनुवादाचं पुस्तक 11वा अध्याय आणि पहिलं वचन, अनुवादाचं पुस्तक लिहिलंय. कधी लिहिलंय? इसवी सन पूर्व 1405 मध्ये. लक्षात असू दे माझ्या प्रियांनी, मुद्दाम सांगतोय की केव्हापासून परमेश्वर तुमची आमची काळजी घेतो आणि तो तुम्हाला सांगतोय या पवित्र वचनाद्वारे, म्हणजे शिक्षण घ्या हे आज मी तिला सांगतात अशातला भाग नाही, तेव्हापासून आम्हाला सांगतोय की तुम्ही शिक्षण घ्या. मोजेस नावाच्या दासानी, परमेश्वराच्या दासानी, त्याच्या सेवकांनी हे लिहून ठेवलंय. कधी? इसवी सन पूर्व, ख्रिस्ताच्या अगोदर 1405 मध्ये लिहून ठेवलेले. 11वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहून ठेवले. परमेश्वराने लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम, त्याच्या आज्ञा, म्हणजे धर्म, या गोष्टी पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. पाळणं. आणि माझ्या प्रियाने विशेष म्हणजे बायबल हे पवित्र शास्त्र 3 काळाविषयी आम्हाला सांगते. किती? 3 काळाविषयी सांगतं. 3 काळाविषयी. भूतकाळात काय घटना घडून गेलेले नेमकं त्याच आम्हाला इथं समजतं. वर्तमान काळ, चालू स्थिती, आज मितीला ह्या ज्या काही घटना घडत आहेत ना, आपण बघतोय ना, त्या कुठल्या का असाना, त्या धार्मिक असू द्या, राजकीय असू द्या किंवा सामाजिक असू द्या. आणि हे जे पुस्तक आहे ना, हे 3 गोष्टी बाबतीत आम्हाला ज्ञान देतं. बायबल आम्हाला 3 गोष्टी बाबतीत ज्ञान देते.
आम्हाला धार्मिक ज्ञान देते, म्हणजे धार्मिक व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. सामाजिक ज्ञान देतं म्हणजे सामाजिक व्यवस्था याच्यामध्ये आहे. राजकीय ज्ञान देतं म्हणजे राजकीय व्यवस्था पण याच्यामध्ये नमूद करून ठेवलेली आहे. तिन्ही गोष्टी याच्यामध्ये नमूद करून ठेवलेल्या आहे. आणि 3 काळाविषयी सांगितलेलं आहे. भूतकाळाविषयी सांगितलेलं आहे, वर्तमान काळाविषयी सांगितलेलं आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये, युगामध्ये, भविष्यामध्ये, त्या भविष्य काळाबद्दल पण आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. पण आम्ही या गोष्टी कधी वाचितच नाही, मन लावून बघत नाही. त्या वचनाकर, पवित्र वचनाकर परमेश्वराच्या शिकवणीकडे आमचे कानच नाही, लक्षच नाही, आमचे नेत्र भलतीकडेच लागलेले. आलंय लक्षात? काय तर अनुवादाचं पुस्तक 11वा अध्याय पहिल्या वचनामध्ये जे लावून दिले, म्हणजे परमेश्वराने लावून दिलेली ही व्यवस्था. काय? ही परमेश्वराने लावून दिलेली व्यवस्था. आम्ही जर बघितलं लेवीचं पुस्तक 23वा अध्याय आणि पहिलं वचन, ते माझे काय आहे? नेमिलेले समय. म्हणजे परमेश्वराने या जगाचं वेळापत्रकच अगोदरच आपण ठेवलेलं आहे. त्या पद्धतीप्रमाणे हे जग चाललेलं आहे. शास्त्रलेखाच्या बाहेर एकही घटना घडणार नाही. आम्ही जर शास्त्रलेख उलगडून जर पाहिले तर घडणारे घटनेची सत्यता आम्हाला प्रत्येक वचनातून, प्रत्येक शब्दातून आम्हाला दिसून येते. आणि परमेश्वराने ही लावून दिलेली व्यवस्था आहे. हे जगाचं वेळापत्रकच दिलेलं आहे त्यांनी, की नेमकं पुढे चालून नेमकं काय होणार. आणि या गोष्टीबद्दल आम्ही कधी विचारच करीत नाही. आणखीन एक गोष्ट आम्हाला आढळते, शिकायला मिळते, पण नेमकं आम्हाला बायबल काय सांगते, धर्मशास्त्र आम्हाला नेमकं काय सांगते. मुळात म्हणजे ह्या धर्मग्रंथामध्ये, ह्या धर्मशास्त्रामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला स्थान नाही. कळतंय ना? अंधश्रद्धा आणि कर्मकांड याला बिलकुल स्थान नाही. स्थान आहे ते फक्त ज्ञानाला आणि शिक्षणाला. जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तुमच्याकडे जर शिक्षण असेल ना, तर तुम्ही कर्मकांडाकडे जाऊ शकत नाही ना. अंधश्रद्धेवरती तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. कारण कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध धर्मशास्त्र आज आम्हाला काय करते? शिक्षण देते. म्हणजे जेणेकरून आम्ही बहकले जाणार नाहीत, असं शिक्षण आम्हाला या वचनाद्वारे, या धर्मशास्त्राद्वारे मिळते. आम्ही जर बघितलं अनुवादाचं पुस्तक 4था अध्याय 15 आणि 19वा वचन, अनुवादाचं पुस्तक 4था अध्याय 15 आणि 19वा वचन बघा काय लिहिलंय या ठिकाणी. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले, त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, ह्यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्ष्याची, भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये, अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बळकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये. हे तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवलेला आहे. बघा, तसं विचार जर केला तर खरोखर मला एक सांगा की तुम्ही म्हणजे माझ्या सगळं आमच्यापैकी कधी कोणी परमेश्वराला बघितलंय का? बघितलंय का परमेश्वराला? आमच्या आई वडिलांनी बघितलं का? आमच्या पूर्वजांनी तरी बघितलंय का? मग आम्ही कोणाची मूर्ती तयार करणार तिथं? अहो इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की तू कशाची मूर्ती कर, कारण तू जर मला बघितलेलं जर नाही तर तू प्रतिमा कशी काय निर्माण करणार? बरोबर आहे का नाही? कोणत्या स्त्रीची तयार करणार? कोणत्या पुरुषाची? आकाशातील पक्षाची, जमिनीवर रांगणाऱ्या
जंतूची, पाण्याखालच्या माशाची नाही ना करू शकत का? आम्ही परमेश्वराचं रूप बघितलेलंच नाही ना, की तो नेमका कसा आहे. म्हणजे परमेश्वराचा सांगायचा उद्देश एकच, की तुम्ही मूर्ती पूजा करूच नाही. म्हणजे ख्रिस्ती धर्मामध्ये मूर्ती पूजेला स्थान अजिबात नाही. मूर्ती पूजेला आम्ही निर्गमचं पुस्तक जर बघितलं 20व्या अध्यायामध्ये आम्हाला फक्त 10 आज्ञा दिलेले. किती आज्ञा दिलेले आहे? आणि त्याच्यामध्ये मूर्तीपूजेच्या बाबतीत पण दिलेले आहे. तसं बघायला गेलं तर बायबलमध्ये एकूण टोटल 613 आज्ञा दिलेले आहे. किती? 613 आज्ञा आहे. याबरोबर पाहता या ठळक 10 आज्ञा, परंतु ऍक्च्युअली 613 आज्ञा या धर्मग्रंथामध्ये नमूद करून ठेवलेले आहे. आम्ही जर बघितलं अनुवादाचं पुस्तक 18वा अध्याय 10 आणि 11वा वचन. अनुवादाचं पुस्तक 18वा अध्याय 10 आणि 11वा वचन. यामध्ये साधारणतः 9 गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. किती? 9 गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. तर त्या 9 गोष्टी कोणत्या बघा. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा आग्नेत होम करणारा, चेटूक करणारा, शेकून मुहूर्त पाहणारा, मंत्र तंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृत्यात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणीही नसावा. प्रेज द लॉर्ड. 9 गोष्टी अगदी स्पष्ट सांगून ठेवलेले. तंत्र मंत्र, जादू टोना, शकून मुहूर्त, छाछू, जी अंधश्रद्धा आहे या गोष्टी करूच नका. स्पष्ट वॉर्निंग आहे, आम्हाला इशारा आहे. कळतंय ना? या गोष्टी ख्रिस्ती माणसाने तरी नाहीच करायला पाहिजे. जो स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो ना, म्हणून आज मी त्याला बघा, जर बघितलं, आम्ही बाहेर जर बघितलं, वातावरण जर बघितलं तर इतकं भयानक परिस्थिती आहे ना. लोक नेमकं जे परमेश्वरांनी जे आम्हाला आज्ञा केले ना त्याचं उल्लंघन करायला लोकांना खूप आवडतं. नेमकं त्याचे जी गोष्ट करू लोकांना माणूस मुद्दा म्हणून तीच गोष्ट करणार. परमेश्वराने चांगले आज्ञा दिले, चांगले शिक्षण दिलेले, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, पण आम्ही त्या मार्गाने जाणार नाही. ह्या गोष्टी करूच नका. आज आम्ही रस्त्याला बघितलं तर तुम्हाला चौकात तुम्हाला पानाच्या टपऱ्या दिसतात. काय दिसतात? पानाच्या टपऱ्या दिसतात. प्रत्येक जण व्यसनाधीन झालेला दिसतो आम्ही. दारू, अफू, चरस, गांजा, तंबाखू, सिगारेट, हा तो काय काय प्रकार निघालेले. हा आणि परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. अनुवादाचं पुस्तक 14वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की कुठलाही अमंगळ पदार्थ आपल्या मुखात घालू नको, तोंडात घालू नको. ही आज्ञा आहे आम्हाला, पण आम्ही त्या आज्ञेचं पालन करतोय का? अहो ते मावा, गुटखा, बिटका जो काय असतो ना, अहो काही लोकांना अक्षरशः बोलता येत नाही हो, इतकं तो तोंड भरलेलं असतं. मग 2-5 वर्ष झाले ना तो माणूस तुम्हाला ऍडमिट झालेला दिसा हॉस्पिटलमध्ये. काय झालं? कॅन्सर झाला. कुठलाही अमंगळ पदार्थ आपला मुखात घालू नका, ही आम्हाला आज्ञा आहे. आणि ही आज्ञा कधी दिलेली आहे? इसवी पूर्व 1405 मध्ये. तेव्हापासून परमेश्वर सांगतोय आम्हाला, तेव्हापासून पवित्र वचन आम्हाला जाणीव करून देतो, आठवण करून देतो का ह्या गोष्टीपासून तू दूर पळ, स्वीकार करू नकोस. किती भयानक परिस्थिती आताच बघायला गेलं तर. पण परमेश्वराच्या वचनाकडे कोणी लक्षच देत नाही ना. बहुतांश लोक असे व्यसनाधीन झालेले. आम्ही जर बघितलं ना गलती करायचं पुस्तक बघा गलती करायचं पुस्तक 5वा अध्याय आणि 19. देहाची कर्मे तर उघड आहे. देहाची कर्मे तर उघड आहेत. ती ही जार कर्म, अशुद्धपणा, कामतुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, आशा आणि इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. म्हणजे या गोष्टीपासून आज आम्ही त्याला आम्हाला आली तर राहण्याचं परमेश्वर आम्हाला काय करतोय?
सांगतोय आज. लोकांची तर व्यसन करायला तर फॅशनच झालेली आहे, फॅशनच झालेली आहे. अहो दारूच्या आहारीत इतके लोक गेले ना, अक्षरशः प्रपंच उद्ध्वस्त झालेले. एवढं सोपं नाही दारू. कुटुंबाचे कुटुंब व्यवस्था म्हणजे कुटुंबाची व्यवस्थाच बिघडून गेली. कुटुंबाची व्यवस्था बिघडली म्हणजे समाजाची बिघडली, समाजाची व्यवस्था बिघडली म्हणजे देशाची व्यवस्था बिघडली. मग तरी आमचे तरुण तरुणी काय व्यसनात हिंसेच्या मागे लागलेले कळत नाही. म्हणजे बायबल आम्हाला नेमकं काय शिकवतं. अहो जर आम्ही एखाद्या वेळेला म्हणलं ना बाबरे तू दारू पिऊ नकोस, हे वाईट आहे, चांगलं नाहीये, अहो त्या माणसाला राग येतो. मग ह्या गोष्टी सांगणं हे चुकीचं आहे का? कोणी म्हटलं नारे बिडी सिगारेट हे पिऊ नकोस, हे घातक आहे, तुला श्वसनाचा त्रास होईल, तुला कॅन्सरचा त्रास होऊ शकतो. तंबाखू खाऊ नको, गुटखा खाऊ नकोस. तुझ्या स्वतःचा तर नाश होईल, पण तुझ्यामुळं तुझ्या कुटुंबाचा नाश होईल, पर्यायाने समाजाचा नाश होईल, पर्यायाने देशाचा नाश होईल. हे ह्या गोष्टी आम्हाला सांगताय, धर्मशास्त्र सांगताय. तू दारू पिऊ नको, जुगार खेळू नको, वाईट बोलू नको, वाईट चालू नको, दारू गांजा अफू चरस हे सोडून दे. कारण आज्ञा आम्हाला का कुठली अमंगळ वस्तू तुझ्या मुखामध्ये तोंडात तू घालू नको. मग हे सांगणं चुकीचं आहे का? त्याला चांगल्या मार्गावरच आणणं आहे ना. तो एखाद्याचा बळकला तर त्याला बळकू द्यायचं का? नाही, सांगायला पाहिजे ना. पण कधी कधी काय होतं की अशाच या गोष्टी सांगणं सुद्धा म्हणजे लोकांना वाईट वाटतं. नका सांगू नका त्यांना, दारू पिऊ नका म्हणून, जुगार खेळू नका म्हणून, दारू गांजा अफू चरस चालू द्या, चालू द्या. अरे काय परमेश्वराला सुद्धा वाटतं का उत्कृष्ट पिढी निर्माण व्हायला पाहिजे, चांगली पिढी निर्माण व्हायला पाहिजे. काय मग आता खरं धर्माचरण म्हणजे काय? येथे लक्षात ऐकताय ना सर्वजण. खरं धर्माचरण म्हणजे आता धर्माचरण तरी कशाला म्हणायचं? खरं धर्माचरण. पण त्या खऱ्या धर्माचरणाचा अर्थच आम्हाला कळायचा. प्रभूच्या शिकवण म्हणजे नेमकी काय, तो आम्हाला नेमकं काय सांगतो, आम्हाला तो नेमकं काय शिकवतोय, हे मानवाच्या उपयोगी आहे का मानवी जीवनाला घातक आहे? हे फायदेशीर आहे का घातक आहे? जर आम्ही ज्ञान घेतलं, परमेश्वराचं शिक्षण जर घेतलं तरच आम्हाला या गोष्टी कळतील ना. जर आम्ही ते सत्य शिक्षण जर घेतलं नाही तर आम्हाला सत्यता कळायचीच नाही ना. तसं बघायला गेलं तर ख्रिस्तानी सुरुवातीलाच काय केलं? जाती अंताचा लढा ख्रिस्तानी पण गेला. काय केलं बघा शिकवून. आता जाती भेद नकोस, जे ख्रिस्तामध्ये आहे ना त्यात जातीच नाहीये. आम्ही जर बघितलं आणि शिकवण बघा ना, काय शिकवण आहे बायबल नेमकं आम्हाला काय शिकवण देतं? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, या चारही गोष्टी त्याच्यामध्ये. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, हे चारही गोष्टी. मग ह्या चार गोष्टी जर असेल तर वाईट काय? वाईट काय आहे? आम्ही जर बघितलं योहानाचं पुस्तक 4 अध्याय 7 आणि 9 वचनामध्ये येशू आणि शमरोने. आता यहुदी लोकांमध्ये जातीभेद होता. यहुदी सोडून जे इतर होते ना त्यांना ते दुय्यम स्थान द्यायचे. शमरोनी झालं, हेलेनी झालं, जे यहुदी आहेत त्यांच्या बाहेरचे जेवढे जे आहेत हे लोक त्यांच्याशी संबंध ठेवीत नव्हते. आम्ही जर योहानाचं पुस्तक 4 अध्याय आणि 7 आणि 9 वचनामध्ये बघितलं ते तिथं स्पष्ट लिहून ठेवलेले आहे. लक्षात येत आहे का? लक्ष आहे का? कळतंय का? वाचा बरं कोणतरी योहानाचं पुस्तक 4 अध्याय 7 आणि 9 वचन. योहानाचं पुस्तक 4 अध्याय आणि 7 आणि 9 वचन. तेथे शमरोनाची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, मला प्यावयाला पाणी दे. कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते.
तेव्हा ती शंभरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शंभरोनी स्त्री जवळ प्यायला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शंभरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसत. म्हणजे तिथं जातीभेद होता. पण त्या ठिकाणी स्वतः येशूनं तो जातीभेद काय केला? नाही केला. जाती अंताचा लढा आहे. आणि एकदा आम्ही जर ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतल्यानंतर जाती राहत नाही, तिथं त्या ठिकाणी जात राहत नाही. तर ते परमेश्वराचे लेकर म्हणून, फक्त एक लेकर म्हणून एवढंच त्या ठिकाणी असतं. आम्ही जर बघितलं फिलिकराचं पत्र आणि 3रा अध्याय, ख्रिस्त प्राप्त पुढे जात कुळ विद्या वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही. कमी अमक्या जातीचा, कमी लहान जातीचा, का मोठ्या जातीचा, अहो ही किंमतच नाही ख्रिस्ताच्या ठाई. बाह्य हक्क जे आहेत ना त्याची किंमत नाहीये. जर तुम्ही खऱ्या अर्थाने, खऱ्या अंतःकरणातून, खऱ्या विचारांती जर ख्रिस्ताचा जर स्वीकार केलेला जर असेल तर, म्हणजे जातीभेद नाही ख्रिस्ताच्या ठाई, जातीभेद नाही, जाती अंत भेद नाहीये. आम्ही जर बघितलं इफिसकाराचं पुस्तक 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये ते रहस्य सुवार्तेच्या दृष्टीने आमच्या बरोबर तुम्ही वतन बंधू, एक शरीर, अभिवचनाचे वाटेकरी आहात. ख्रिस्तामध्ये आले म्हणजे तुम्ही एक शरीर झालेले आहे. ख्रिस्तामध्ये एक शरीर, तिथं भेदाभेद नाहीये, दुय्यमपणा नाहीये. ही शिकवण आम्हाला ख्रिस्त देतं, त्याचं पवित्र वचन आम्हाला सांगतं. आलं की लक्षात? आणि गलतीकराचं पुस्तक 3रा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेले आहे, यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही. अहो सगळे भेद यांनी संपुष्टात आणलेले. सांगा बरं काय मानवतेची शिकवण या ठिकाणी? समता आली का नाही या ठिकाणी? बंधुत्व आलं का नाही या ठिकाणी? स्वतंत्रता आली का नाही या ठिकाणी? अहो भेदच नाही म्हणतो. भेदा मग आम्ही का पाळावं ते? मग जर आम्ही खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन जर जगत असेल तर हा भेद पाहिजे का? नाही. जातीचा अंतच झालेला आहे ना. मानवता, समानता, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि न्याय, चारीचं पण पालन करतो ख्रिस्ती माणूस. या गोष्टीचं बाहेर कधीच गेलेलं दिसणार नाही तुम्हाला. अहो याला तर खरं ख्रिस्ती जीवन म्हणतात. जे जे काही वाईट आहे ना त्याचा त्याग करायचा. त्याचा काय करायचा? त्याग करायचा. ह्याला ख्रिस्ती जीवन म्हणतात, त्यागमय जीवन. मग तो त्याग कोणता? सगळ्या वाईट गोष्टीचा त्याग. मागशी सांगितल्याप्रमाणे एकही व्यसन नाही. पण आजकाल गंमतच वेगळी झालेली. दारू पिऊ नको, राग येतो. सिगरेट ओढू नको, राग येतो. जुगार खेळू नको, राग येतो. अरे जे वाईट आहे, ज्याच्यापासून तुझा नाश आहे, तुझ्या शरीराचा नाश आहे, तुझ्या कुटुंबाचा नाश आहे, मग हे सांगणं वाईट आहे का? सांगा. आणि या गोष्टीचा आम्हाला त्याग करायचा आहे. जे वाईट आहे ना त्याचा त्याग करायचा. मग वाईटाचा त्याग करायला जर सांगत असेल तर ते वाईट आहे का? नाही ना. वाईटाचा त्याग करा हे सांगणं वाईट आहे का? मग ते ऐकायला पाहिजे का नाही? ऐका. कारण त्याच्यामध्ये, कारण अशी व्यसन करणाऱ्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही, स्पष्ट सांगितलेले. काय अशी जर व्यसन तुम्ही करीत असाल ना तर तुमचा प्रवेश कदापि शक्य नाही. आम्ही जर बघितलं एचकेचं पुस्तक 18वा अध्याय आणि 5 आणि 9 वचन, 15 गोष्टी या ठिकाणी आम्हाला सांगितलेल्या आहे. किती? 15 गोष्टी सांगितल्या. एचकेचं पुस्तक 18वा अध्याय 5 आणि 9. एचकेलचं पुस्तक 18वा अध्याय 5 आणि 9. बघा काय लिहिलंय तिथं. धार्मिक मनुष्य कोण म्हणाल तर जो न्यायाने आणि धर्माने वागतो, डोंगरावर भोजन करीत नाही, इस्रायल घराच्या मूर्तीकडे डोळे लावित नाही,
आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीस दुष्ट करीत नाही. ऋतुमती स्त्रीजवळ जात नाही. हा, कोणावर जुलूम करीत कोणावर जुलूम करीत नाही. कर्जदार कर्जदाराचे गहाण त्याला परत करीतो. कोणास लुटीत नाही. भुकेल्यास अन्न देतो. उघड्यास वस्त्र लेवितो. वाढीत जिडी करीत नाही. व्याज घेत नाही. वाईटापासून आपला हात आवरितो. मनुष्यात सत्य निर्माण करतो. माझ्या नियमाप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो. तोच धार्मिक होय. तो खात्रीने वाचेल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. सांगा, काय वाईट सांगितलंय? मग हे गुण माझ्या अंगात आहेत का, हे अगोदर मी शोधून बघितलं पाहिजे. मग हे शिकवून वाईट आहे का? त्यालाच धार्मिक मानायचं असं परमेश्वर म्हणतो. हे गुण जर असले तर वाढी तेवढी करू नका, गरीबाकडे लक्ष द्या. जे दिन आहे वाशावरती तुम्ही काय करा, दया करा. पण आम्ही या गोष्टी आम्ही कधी स्वीकारित नाही. ह्याच्यावर आम्ही कधी विचार करीत नाही. अहो, ही तर खरीच शिकवण आहे धार्मिकपणाची. धार्मिकपणाचे असणारे लक्षण हे आहेत, तरच त्याला धार्मिक मनुष्य कोण आहे हे जर असेल तरच त्याला माणूस हा खरंच धार्मिक आहे. अहो, एखादा उपाशी मारायला लागला तरी आम्ही त्याला साधं पाणी पाहिजे नाही. उघडा हिंडत असेल ते त्याला आम्ही साधं जुने कपडे सुद्धा आम्ही लवकर देत नाही. सगळी टोटली लुटमार करायचा आम्ही प्रयत्न करतो. व्याजाने पैसे देतो, वाढी तेडी करीतोय. अहो, ह्या गोष्टी आवेडल्या आहे, नका कोण म्हणून सांगितलेलं आहे. आणि आम्ही काय करतो नेमकं तेच. माणसा देश मस्त राग फैलवून देतो. नीती सूत्रामध्ये एक लय सुंदर वचन आहे. लावालावी करीत फिरतो आणि कानास लागणारा मोठ्या स्नेहात फुट पाडितो. ह्या मला गमती जमती वाढतात, पण तो स्वतःचा नाश करतो आणि दुसऱ्यांचा नाश करून देतोय. किती सुंदर आणि साधी सोपी सरळ गोष्ट आहे ही शिकवण. आणि हे शिक्षण आम्हाला आत्मसात करायचं. आणि हे ज्ञान परमेश्वराकडे सलमोन राजाने मागितलं होतं. काय वाईट आहे का? बघा, याकोबाचं पुस्तक पहिला अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये काही सांगितलेले आहे. वाचा पटकन, थोडं राहिलंय आता. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 26 आणि 27 वचन बघा. त्या ठिकाणी याकोब लिहून ठेवते. कोण? याकोब हा येशूचा बंधू, सावतर बंधू. बघा, आणि हे पुस्तक साधारणतः लिहिलं आणि असं म्हणतात की हे बायबल मधलं पहिलंच पुस्तक आहे. इसवी सन 45 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे 2000 वर्ष झाले. किती? 2000 वर्ष. मग तो याकोब काय लिहून ठेवतो? आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असे, तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. कसं आहे? त्याचे धर्माचरणच व्यर्थ आहे ना. वाचण्यासारखं काही पण बोलायचं. पुढे देवपितेच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. ह्याला म्हणतात खरं खुरं धर्माचरण. मग या पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगतोय का? तपासून बघायला पाहिजे ना. आलं लक्षात? काय याकोबाचं पत्र 2 आणि 13 वचनामध्ये स्पष्ट लिहिले की ज्याने दया केली नाही त्याचा दया वाचून न्याय होईल. म्हणजे दयाला बघा किती महत्व दिलेले आहे. खरोखर आम्ही गोरगरिबावर, अनाथावर, विधवावरती ज्या अडचणीत आहेत अशावर आम्ही दया करतोय का? प्रश्न पडतोय आम्हाला. आम्ही यांच्यावरती दया करायला पाहिजे. कारण आम्ही जर बघितलं होशेचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये लिहिलेले, मी यज्ञाचा नव्हे तर दयेचा भुकेला आहे. ईशा संदेशात लिहून ठेवतो. आणि हे कधी लिहून ठेवतो? इसवी सन पूर्व 715 मध्ये. म्हणजे बघा केव्हापासून शिकवण आहे आम्हाला ही. आजतागत आम्ही ती शिकवण अंमलात आणलेली नाही. या वचनाचा, या शिक्षणाचा, या शिकवणीचा आम्ही स्वीकारच केलेला नाही ना. होशे स्पष्ट लिहून ठेवतो मी यज्ञाचा परमेश्वर. कारण त्यावेळेस यज्ञ संस्कृती होती. काय होती? यज्ञ. थोडस काय आपल्याकडून काय गुन्हा झाला, पाप झाला तर मग परमेश्वराला, देवाला काय करायचं? यज्ञ अर्पण करायचा, बकरं कापायची. तर देव त्या ठिकाणी स्पष्ट म्हणतो मी यज्ञाचा नव्हे तर दयेचा भुकेला. तुम्ही दया करा गोरगरिबावरती. काय? पण आम्ही दयाच करीत नाही ना.
नीतिसूत्रामध्ये एक वचन आहे, खूप सुंदर वचन आहे, दयेचं आव्हान आणणारे बहुत आहे पण भरोशाचा मनुष्य कोणाच भेटेल. नीतिसूत्र सलमन राजा म्हणतो दयेचं आव्हान. तुम्ही सांगा बरं एखाद्याला दुःख अगदी म्हणजे असं रडतील ते अक्षरशः तुमचं दुःख ऐकायला, पण तुम्हाला सहकार्य किंवा मदत नाही करायचं कोणी. आपण नाही म्हणत हसून ऐक, ते रडून ऐकतील आणि हसून सांगतील. काय म्हणजे दयेचं आव्हान आणणारे बहुत आहे पण भरोशाचा मनुष्य कोणाच मिळतो. फार दुर्मिळ या गोष्टी दुर्मिळ चाललेल्या आहेत. कळतंय ना. आणि जर बघितलं नीतिसूत्र 14 अध्याय 21 वचन, जो गरीबावर दया करतो ना तो धन्य म्हणजे तो आशीर्वादित. काय जो गरीबावर दया करतो ना तो धन्य. नीतिसूत्रामध्ये एक वचन आहे, जो गरीबाचे आरोळे ऐकून कानात बोटं घालतो ना तो आरोळे मारेन पण कोणीच ऐकणार नाही. मग काय करायचं. गरीबाची आरोळे ऐकून जो कानात बोटं घालतो ना म्हणजे कान बंद करतो ना त्याच्यावर पण अशी वेळ येईल, तो हात मारेल, तो आरोळे देईल पण कोणीच ऐकणार नाही. म्हणून आज आम्ही गोरगरिबाकडे जे अनाथ आहे अशीकडे लक्ष देणं, त्यांचा शब्द ऐकणं, त्यांचं दुःख जाणून घेणं, अहो ह्याला तर खरं ख्रिस्ती धर्म मानतात. दुःखितांचं दुःख जाणणे. आले का लक्षात. अनाथांना मदत करणे, पीडितांना मदत करणे, गोरगरिबांना मदत करणे, अनाथांना मदत करणे, विधवा आहे त्यांना मदत करणं, हे वाईट कृत्य आहे का. मग हेच तर करतं ना ख्रिस्ती माणूस. ते पाप आहे का, ते वाईट आहे का. हा नाही ना, अजिबात नाही ना. पण या गोष्टीपासून आम्ही काय झालेले. आणि बघा आणखीन दुसरी एक शिकवण म्हणजे ख्रिस्ताची शिकवण काय आहे म्हणजे आम्हाला आमचं धर्मशास्त्र हे बायबल नेमकं काय सांगतं. अहो याला पवित्र म्हटलेलं आहे. जगातील कोणत्याच पुस्तकाला पवित्र म्हटलेलं, मग यालाच का पवित्र म्हटलं. कारण पूर्णपणे पापाचा, अमंगळ गोष्टीचा, विचाराचा, वाईट विचारांचा संपूर्ण त्याग करायला सांगतोय. साधीतल्या साधी वाईट गोष्ट असली थोडीशी ती सुद्धा इथं स्वीकारले जाणार नाही. तुम्हाला ते सोडून द्यावं लागेल. म्हणून तर याला पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे. शिकवण काय वाईट आहे का. अहो आमच्या संगती कोणी जर भांडलं ना, अहो पिढ्या, एक जमाना असा होता पिढ्यानं पिढ्या ते वैर राहायचं, पिढ्यानं पिढ्या. पण इथं आम्हाला स्पष्ट सांगितलेले लेवीचं पुस्तक 19 अध्याय आणि 18 वचनामध्ये सूड उगवू नको. वाचा बरं, काढता का पटकन, 2-4 वचन राहिलेत फक्त. 19 अध्याय आणि 18 वचन लेवीचं पुस्तक, सूड उगवू नको. बघा बरं तिथं काय सांगितलेले. लेवी किती अध्याय 19:18. सूड उगवू नको किंवा आपल्या भावंडापैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजारावर स्वतः सारखी प्रीती कर, मी परमेश्वर आहे. तुम्ही बघा ख्रिस्ती जीवन जरा खराखोरा ख्रिस्ती माणूस जर असला ना तो सोडाची भावना कधी त्याच्या डोक्यात येणार नाही. प्रीती करा, प्रेम करा. परमेश्वराने आम्हाला तेच सांगितलेलं आहे, प्रेम करायला सांगितलेलं आहे, प्रीती करायला सांगितलेली आहे. मग हे वाईट गोष्ट आहे का ही. मला सांगा बरं एकदा समजून. प्रीती करणं हे वाईट आहे का. ही शिकवण आहे. सूड घेऊ नको. सूड नाही घेत ख्रिस्ती माणसाच्या मनात सोडाची भावना नसते, खरं कधीच नसते. काय सूड घेऊ नको म्हणून सांगितलेली. आम्ही जर बघितलं मार्गाचं पुस्तक 12 अध्याय आणि 31 वचन जर बघितलं तिथं आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, जशी तू स्वतःवर प्रीती करतोस ना तशी तू आपल्या अहो शेजाऱ्यावर प्रीती कोण करता. अहो शेजारामध्ये भावबंदकी निर्माण झालेली आहे. प्रेमाचं अजिबात राहिलेले नाही. एकमेकाकडे पाहिल्यानंतर म्हणजे अक्षरशः तळपायची आग मस्तकात गेलेली. एवढी भयानक परिस्थिती निर्माण झालेली. मग ही परिस्थिती का निर्माण झालेली. कारण आमच्याकडे ज्ञान नाही, अक्कल नाही, शिक्षणच नाही ना. आमच्याकडे आज प्रत्येक कुटुंबाची दुरावस्था का होत चाललेली. कुटुंबामध्ये इतके वाद भयानक पेटलेले की ते आम्ही म्हणतो ज्याने असं का घडतं, असं का होतं. भाऊ भावाला विचारत नाही, मुलगा आई बापाला विचारित नाही. मुलगा आई बापावर उठलाय, सून सासूवर उठली, मुलगी आईवर उठली. मग या गोष्टी का घडतात. चला आपण तेवढे ते एक रेफरन्स बघू. मिकाचं पुस्तक बघा 7वा अध्याय. ही परिस्थिती काय निर्माण झालेली आहे. काय कारण आम्हाला ते ज्ञानच नाही ना, कळत नाही ना, समजत नाही ना, समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाही ना. मिकाचं पुस्तक काढा बरं. काय
7वा अध्याय, मिकाचं पुस्तक 7वा अध्याय, तेव्हा इथं स्पष्ट लिहून ठेवलेले, सोबत्याचा भरोसा धरू नको, जीवलग मित्रावर अवलंबून राहू नको, तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपलं तोंड आवरून धर, कारण पुत्र बापाला तुच्छ मानित आहे, मुलगी आपल्या आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे, मनुष्याचे घरचे सण त्याचे वैरी झालेले आहे. एवढी भयानक परिस्थिती आज निर्माण झालेली. आम्ही काय काय म्हणजे मी फिरतो ना, बघतो मी, इतकी वाईट आणि इतकी भयानक परिस्थिती ना. अहो लेकरं आई बापाला विचारित नाही, आई बापाला मारतात, अक्षरशः शिवीगाळ करतात, काहींना आई बाबांना घराच्या बाहेर काढतात. म्हणजे किती भयावह आणि भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही का झालेली आहे? कधी लिहिलं मिकाचं पुस्तक? इसवी पूर्वमध्ये लिहून ठेवलेलं मिका की ही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. जर आमच्याकडे बायबलचं ज्ञान असलं, शिक्षण जर असलं ना, जरी कोण आमच्यावर कोणावर जरी प्रसंग जर आला ना, तर आम्हाला आधार या वचनाचा सापडतो. कारण ही परिस्थिती या युगामध्ये, या काळामध्ये ही होणारच आहे ना. अवलय भयंकर प्रकार चालू आहे, वाईट परिस्थिती. कारण का परमेश्वराचं वचन आमच्याकडे नाही, त्याचं ज्ञान आमच्याकडे नाही, त्याचं शिक्षण आमच्याकडे नाहीये. क्षमेचं दान परमेश्वराने आज आम्हाला दिले. कोणतं दान? क्षमेचं दान दिले. अहो त्या वधस्तंभावर तो ख्रिस्त टांगलेला असताना मरणप्राय वेदना तो भोगतोय, सहन करतोय. थोड्या वेळाने त्याचा आत्मा जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या वधस्तंभावरून तो आव्हान करतोय, सांगतोय. काय सांगतोय? थोड्या वेळानंतर तो मरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सांगतोय, हे परमेश्वरा, हे देवी द्या, ह्या लोकांना क्षमा कर. हे काय करतात हे यांना कळत नाही, समजत नाहीये. म्हणजे ख्रिस्ती माणसाची वृत्ती आणि प्रवृत्ती कशी आहे? क्षमाची. ती असावीच. कारण आमच्या प्रभून आमच्या ख्रिस्ताने दुःख भोगलं, मरणफाळ वेदना भागला, तरी सुद्धा त्यांनी काय केलं? क्षमा. म्हणजे क्षमेचं दान आज आम्हाला मिळालेलं आहे. मग क्षमा करणं हा गुन्हा आहे का? सूड घेऊ नको, सूड घेत नाही, हा गुन्हा आहे का? आम्ही जर बघितलं, पहिलं तिमित्त 5वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन. पहिलं तिमित्त 5वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन बघा. 5वा अध्याय पहिलं तिमित्तेमध्ये बघा काय लिहून ठेवलेलं आहे. खूप सुंदर रीतीनं सांगितलेलं आहे आम्हाला त्या ठिकाणी. काय सांगितलंय 5वा अध्याय? वडील माणसाला टाकून बोलू नको, तर त्याला बापा समान समजून बोध कर. तरुणास बंधू समान मानून, वडील स्त्रियास माता समान मानून, आणि तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून बोध कर. वाईट आहे काय शिकवण? बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं. जर तू एखाद्या स्त्रीकडे जरी बघितलं ना वाईट विचाराने, तरी तू ते म्हणजे व्यविचार केलेला आहे. म्हणजे एवढं काटेकोरपणे आम्हाला शिकवण दिली जाते, सांगितली जाते. इतरांना पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. हे वाईट आहे का? एखादी वडील स्त्री असेल, म्हातारी बाई असले, तिला आई म्हणण्यात काय वाईट आहे? माते समान. तरुण जर असले तर बहिणी समान. किती सुंदर नातं आहे. वडील असले तर वडील समान. आमच्या वर्गाचा जर असेल तर बंधू समान, माते समान माना. ही शिकवण आहे ख्रिस्ताची. याच्यामध्ये वाईट काय आहे? हा, काय वाईट आहे? आणि सगळ्यात महत्वाचं रोमकरांचं पुस्तक 12वा अध्याय 14व्या वचनामध्ये सांगणार आहे, तुम्ही छळ करणाऱ्याला काय करा? जे तुमचा छळ करतात, तुम्हाला त्रास देतात, म्हणून आम्ही त्यांना त्रास द्यायला पाहिजे का? नाही. उलट परमेश्वराजवळ येऊन त्याच्यासाठी प्रार्थना करायची. काय करायची? प्रत्येक ख्रिस्ती माणूस अशांसाठी प्रार्थना करीत असतो. हे वाईट आहे का? का तो माझा छळ करतो म्हणून मी पण त्याचा छळ करायचा का? हे आम्हाला शिकवण नाही ना, कोणत्याच ख्रिस्ती माणसाला नाही. बघा तुम्ही ख्रिस्ती जीवन कसं असतं ते. कधीच करणार नाही छळ, तो कधीच करणार नाही. आणि सूड तर अजिबात उगवणार नाही. आम्ही जर बघितलं 12वा अध्याय आणि 19व्या वचन रोमकरांचं पुस्तक, सूड उगवू नको. काय सांगितलेलं आहे?
म्हणजे सोडाची भावनाच काढून टाकायची मनातून. हा 12वा अध्याय आणि 19वा वचन. काय बघा, थोडं राहिलं आता. 12वा अध्याय आणि प्रियजन हो, सूड उगू नका तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या, कारण असा शास्त्रलेख आहे, सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. सूड घेऊ नका. मग आम्ही कोणाचा सूड घेत नाही, हे वाईट आहे का? अहो याला तर प्रभूची शिकवण, ही तर खरीच शिकवण आहे. मग हा लाच घेऊ नका म्हणून सांगितलेले. खरं धर्माचरण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेले. कोणाला लुबाडायचं नाही, खोटं बोलायचं नाही, लबाड बोलायचं नाही, वाईट विचार करायचं नाही, वाईट वागायचं नाही. आपलं स्वतःचं अंतकरण, आपलं वागणं कसं शुद्ध असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. हा आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला साध्या साध्या गोष्टीचा राग येतो. कोणाला चांगल्या गोष्टी सांगायला शिकवायला जर गेले ना राग येतो. राग तर आम्हाला फार प्रिय आहे, म्हणजे आम्ही रागाचा पण त्याग करायला पाहिजे. बायबल हे पवित्र वचन, पवित्र शास्त्र आम्हाला रागापासून अलिप्त राहायचं पण सांगतं, शिकवतं. आम्ही जर बघितलं स्तोत्राचं पुस्तक 37वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, राग सोडून दे, जळ फोडू नको. काय सांगितलेलं आहे? स्तोत्र 37:8 मध्ये राग सोडून दे म्हणून सांगितलेले. राग जळ फोडू नको, काय त्याचा त्याग करायला आम्हाला सांगितलेलं आहे. 37:8 मध्ये राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळ फोडू नको, आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. कुठं होते? दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. हा आणि याकोबाचं पुस्तक 1 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये सांगितलेलं आहे, रागास मंद असावा. माणसाने, प्रत्येक माणसाने रागास कसा असावा? मंद असावा. रागास नसला पाहिजे. त्याचा परिणाम काय होतो? रागाने, माणसाच्या रागाने परमेश्वराच्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. काय घडत नाही? ह्याला ख्रिस्ती जीवन म्हणतात. राग, लोभ, मत्सर, हेवा, दारूबाजी, अहो ह्या गोष्टी म्हणजे नाही चालत, त्या सोडून द्या. मग या सोडून द्या हे सांगणं हे वाईट आहे का? नाही. आणि जाता जाता आम्ही फक्त शेवटचं एक वचन घेऊ, नीतिसूत्रामधलं. काय बघा, खूप सुंदर वचन आहे, मला खूप आवडतं ते. काय लिहिलेलं आहे तिथं बघा, नीतिसूत्रे 'सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचं विशेष रक्षक कर, कारण त्या जीवनाचा'. म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे? आमच्या अंतकरणाचं, त्या अंतकरणात जे अंतकरणातून आमचे वाईट विचार निघतात, चांगले निघतात. या अंतकरणात, कारण परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात. मग ते आम्ही देवाचे, परमेश्वराचं आम्ही मंदिर आहे. परमेश्वराचा आत्मा आमच्या अंतकरणामध्ये वसलेला आहे. म्हणून तुम्ही ते मंदिर काय करा? शुद्ध ठेवा, पवित्र राखा. हा म्हणून तू विशेष करून आपल्या अंतकरणाचं विशेष काय कर? परमेश्वर सांगतो रक्षण कर. परमेश्वर करो या वचनाद्वारे देव बाप आपण सर्वांना आशीर्वादित करो.